नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. तर आपल्याला कुक्कुट पालनासंग दुसरा पण थोडा जोडधंदा म्हणून मी काय केलेलं आहे. प्रथम एक सश्याची जोडी आणली होती. तर त्या सश्याच्या जोडीच्या बरोबर आज 2 वर्षात माझ्याकडे 8 सश्याच्या जोड्या झालेल्या आहेत. तर आपल्या सश्याचं कसं आहे आता, हे बघा, हा माझ्याजवळ जो ससा आहे ना, तर 6 महिन्यातून 2दा 3दा येते ही सश्याची जात. तर त्याच्यातून आपल्याला इन्कम पण चांगलं होतो. तर आपली पिल्ल जर झाली तर मी काय करते की पेट शॉपला आहे ना ती देते, आणि त्याला मागणी पण भरपूर आहे. आणि कसं आहे, ही आपल्या कोंबड्या बरोबरच यांचा खाण्याचा कशाचा त्रास नाही, औषध नाही लागत का काय, कसलं मेडिसिन नाही, काय नाही. आपण जे खायला टाकन भाजी पाला फळ फ्रूट आपलं काही असू दे, उन्हाळ्या पावसाळ्या, आज 3 वर्ष झाले मी सस पण आपल्या कोंबड्या बरोबर जोडधंदा म्हणून ठेवलेला आहे. तर एका टायमाला 7-8 पिल्ल आपलं ससा घाली त्यात. तर त्यांचं कसं असतं, ज्या टायमाला ती यायला होती ना त्या टायमाला ती काय करते, तिची स्वतःची काळजी ती स्वतःच घेते. अंगावरचे असे बघा, तिच्या अंगावरचे केस सुद्धा तिने आहे ना काढून आपल्या पिल्लांना उब दिलेली आहे. आणि इतके सुंदर पिल्ल काढल्यात ना की पाहताच असं माणसाला मन हरवून जाईल. तर कसं आहे, आपल्याला कोंबड्या बरोबर सशांचा सुद्धा जर धंदा जर करायचा जर असेल ना तर खूप फायद्याचा आहे. तर तुम्ही पण करा. मी त्यांची हिची पिल्ल दाखवते. प्रथम आपल्याला सुरुवातीला आहे ना, मी हिला आणली होती, हिच्या बरोबर एक नर मादी आणली होती. तर नर मादीतून आपल्याकडे आता 8 जोड्या झालेल्या आहेत. आणि जी काय पिल्ल होत्यात ना ती मी लगेच पेट शॉपला देते. तर तुम्हाला मी पिल्ल पण दाखवणार आहे. आणि कुणाला जर पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आपल्या ह्याच्यावरती दिलेलाच आहे. तर तो करा, ह्याच्यामध्ये भरपूर फायदा आहे. आणि एकदम गरीब लाजाळू जाते, काही त्रास नाही काय नाही. आता एवढे दिवस मी तुम्ही व्हिडिओ पाहता, कोंबड्या बरोबरच खात्यात पित्यात राहत्यात, चुची नाही मारत कोंबड्या, काय नाही का, तर त्यांची सवय एकामेकाला झालेली आहे. तर आता हे बघा, ही जवळ पण आहे तरी पण हालचाल नाही काय नाही. तिने तिच्या अंगाची बघा कशी केस काढून तिच्या पिल्लांना उब दिलेली आहे. इतकी म्हणजे ही जात गरीब आहे. तर तुम्हाला मी पिल्ल दाखवते. लाईटच नाही वाटत. हे काही इथं पिल्ल आहेत आणि एकदम सुंदर पिल्ल घातलेली आहेत सश्यानी. हे बघा किती छान पिल्ल आहेत. हे बघा, आता ही आहेत ना आपली 15 दिवसाची पिल्ल झालेली आहेत. अजून 15 दिवस ठेवायची आणि पेट शॉपला आपली देऊन टाकायची. आवडीने घेतात लोक. ह्याच्यात सुद्धा भरपूर फायदा आहे. हे बघा इथं घातलेली आहेत. हे बघा किती सुंदर सुंदर पिल्ल आहेत बघा. हे बघा. तर मी काय करते, दिवसभर आहे ना त्यांना अशी मोकळीच ठेवते. आणि संध्याकाळची येत ना मात्र डालून ठेवते. का तर उंदरांपासून कशापासून भीती नको. तसं तर डालले की मग सकाळची आपली ती बघा लगेच आली बघा इथं. तर एकदम सुंदर पिल्ल आहेत आपली. बघा किती छान पिल्ल आहेत. पडले. इथेच ते आता लागल्यात हालायला लई. त्यामुळं त्यांना आहे ना
तर असं आहे ना, आपल्याला पिल्लांमध्ये सुद्धा सश्याच्या पिल्लांमध्ये पण भरपूर इन्कम आहे. तर एक पिल्लू कवा आहे ना, पण एक नर मादी आहे ना 500 रुपये जोडी जाते एक महिन्याची पिल्ल. आणि त्याच्यामुळे आहे ना त्यात सुद्धा आपला फायदा आहे. आणि वर्षावरती मन आपलं कोंबड्यांचं पण खाद्याचं नियोजन पण निघतं. त्याच्यामुळं त्याचं तुम्ही पण करा म्हणून मी आज हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते, की कसं आहे कोंबड्यांमध्ये पण त्यांना सवय लागून जाते आणि त्यांचा काही त्रास नाही. जे आपण कोंबड्यांना खाद्य जे आणतो तर तेच त्यांना सुद्धा तेच असतं. पार कोंबड्यांच्या खाद्यासहित पार आपण जे लेअरचं फिनिशरचं जे खाद्य देतो ते पण खात्यात, भाजीपाला सगळं सगळं खात्यात. त्यांना असं वेगळं काहीच द्यायला लागत नाही. त्याच्यामुळे आहे ना तुम्हाला आज हा व्हिडिओ पोहोचवते. जास्तीत जास्त शेअर करा. कुणाला जर पिल्ल जर लागत जर असतील तर आपल्याकडे आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला इन्कम पण चांगला मिळतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. धन्यवाद.